हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज फ्रंट पार्ट. तर पेपर कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे. लक्षपूर्वक दोन्ही पार्ट समोरासमोरच ठेवायचे, नाहीतर दोन्ही पार्ट एकाच साईडचे तयार होतात. तर आता आपण पार्ट तयार करून घेऊ. तर त्यासाठी आता पार्ट ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती चारही बाजूनी शिलाई मारून घेणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसं व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा. दोन्ही पार्ट तयार आहेत. आता आपण कटोरीचा पार्ट ही अशाच प्रकारे तयार करून घेऊ. जॉईंट अगोदर कट करून घ्यायचा. पूर्ण कटोरीवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची. एका पार्टला शिलाई मारून झालेली आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायचा. आता आपण प्रेसपट्टी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी प्रेसपट्टी ही समोरासमोर ठेवून घ्यायची व त्याच्यावरती खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा व अस्तर आतमधल्या बाजूने दुमडून त्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची. दाब टीप मारून झालेली आहे. आता पूर्ण पार्टवरती चारही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले सर्व पार्ट शिलाई करून तयार आहेत. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिवून घ्यायचा. आता आपण हे पार्ट जोडायचे कसे ते पाहणार आहोत. शोल्डर पट्टीवरती कटोरी ठेवून कटोरीच्या वरच्या साईडने शिलाई मारण्यास सुरुवात करायची, म्हणजे आपण एक्स्ट्रा थोडीफार कटोरी राहिलेली असेल तर ती आपण कट करून घेऊ शकतो. कटोरीवरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची. कटोरी हाफ फोल्ड करून घ्यायची व कटोरीच्या टक्स उंची 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. कटोरीची टक्स रुंदी 1.25 इंचावरती मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची. एकदम फिनिशिंगमध्ये कटोरी तयार आहे. त्याच्यावरती आता आपण प्रेसपट्टी जोडून घेणार आहोत. त्यासाठी प्रेसपट्टी जोडताना कटोरीच्या साईडने जोडण्यास सुरुवात करायची, म्हणजे एक्स्ट्रा प्रेसपट्टी आपण कट करून घेऊ शकतो. प्रेसपट्टीवरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. तर तीनही पार्ट जोडून तयार आहेत. आता आपण हुक पट्टी जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण पट्टी डबल फोल्ड करून घेतलेली आहे व वरच्या साईडने पट्टी जोडून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. ती पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची. खालच्या बाजूने कापड दुमडून त्याच्यावरती एक आतमधल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता आपण गोट मारून घेणार आहोत. तर त्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची. ती पट्टी गळ्यावरती जोडून घ्यायची. एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची व ही पट्टी आतमधल्या बाजूने हाफ फोल्ड करून त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची. असा गोट मारल्याने एकदम फिनिशिंगमध्ये गोट तयार होतो. पट्टी आतमधल्या बाजूने दुमडून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. आता हा गोट हाफ फोल्ड करून घ्यायचा. एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. कापड हाफ फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला एक पार्ट तयार आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसराही पार्ट अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा.
दोन्ही पार्ट तयार आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.